विषय असा की आज आपल्याला मिनी ब्लॉग काढायचा आहे. तर मिनी ब्लॉग का काढायचा आहे, तर आज आपण चाललोय कुठे, तर आज आपण खंडोबाच्या दर्शनाला जाणार आहे जेजुरीला. त्याच्यामुळे आजचा आपला मिनी ब्लॉग निघणार आहे. तर कपडे घालून बोलू, थांबा. तर चला काहीच उशीर न करता आपण पटकीन आपल्या खंडोबाची गाडी घ्यायला जायचं. तुम्ही गेला पुढं आवडून लवकर घ्यायचं, कारण यायला उशीर होणार आहे. तर व्हिडिओ एक थांबा, ब्लॉग तर चालू झाला आता इथनं पुढं बिहालय बिहात्याचं नाही, बिहालय आहे आता. थांबा. तर आधी आउटफिट बघून घ्या काहीच ओके दिसतो ना. पहिल्यांदा सेंट तर लावून घ्यावा. वास येतो का बघा, वास आला तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. ठीक आहे. तर काहीच तर आता आवरून आलोय आपण खाली. सुमित थांबलाय स्टुडिओमध्ये, त्याला फोटो काढायचे. तर फोटो कसलं कॉफी फोटो म्हणजे ती कुठं पाठवते तुम्हाला तर माहितीच आहे. माझ्या लय बिघडलेला असणार आहे, कारण मला लय उशीर झाला आहे. तर भेटूया काहीच पुढं. बिटू बनवून झालं ते आता आपलं. ओके दिसतोय ना. हो बघा. इशे इशे खोला याचा पार्क आहे ना इथं. पार्क केली तर कसं आता, तर अशा प्रकारे दोघा भाऊची एंट्री झाली इथं. काय बादशाहबाई बोले, बादशाहबाई तो क्या बोले. तर काहीच कसं दिसतं 12 वाजता आहे. तर आता म्हणलं पहिल्यांदा काहीतरी खायचं. सुमित भाऊनं तोंड कसं केलंय बघा, नुसतं बुकनं. इकडं बघ एकदा काय ते अजून बी ते भीतो त्याला, म्हणजे काय बी आहे त्याला गिरफ्तार करताय का काय व्हिडिओ काय माहिती. तर जेव्हा आता मी माझा काढतो तरी म्हणतोय नका काढू. तर जेवण तुम्हाला लगेच ऑनलाईन येईल. आपल्याला ओला काम विषय काय माहिती आहे का, आपण जेव्हा कधी बाहेर जातो ना, बाहेरचं खाणं आपल्याला काय आवडतच नाही यार. म्हणजे नाही का वडापा बिळाला पोटा दुखता आहे आपला. त्यामुळं कुठं जाऊ द्या, आपण घरची भाजी चपाती असलीच पाहिजे. हुडकायची, हुडकून बघायचं, तिथंच खायचं. चला प्लॅन आपला चेंज झालेला आहे, कारण इष्टीला लय उशीर लागला आहे. त्याच्यामुळं आम्हाला अजून जायला उशीर लागतोय. आता आम्ही प्लॅन चेंज झाला आहे, आपण मैनावर जाणार आहे डायरेक्ट. कुठल्या सुमित भाऊच्या मैनावर. सुमित भाऊचा बाहेर चालला म्हणजे विषय लय खोल असतो. चला भेटूया गाडीवर. तर ह्या आपल्या निसर्गाचा आनंद घेऊया आता. आता जेजुरीला चाललोय म्हणजे खंडोबाच्या गाण्या एखादा रील झालीच पाहिजे. त्याच्यामुळे पहिल्यांदा तरी एक रील काढून घेतो. इतर विषय बघा असं माग ऐकी ह्या बारीनं दोघं जण आलोय. कुठल्या बारीनं 6 जण यायचे. म्हणजे माझ्या 2 बायका आणि ह्याच्या 2 बायका. ऊन तर लय लागतंय बरं का.
तर नाही का आज देवाचं दर्शन आतूनच घ्यायचं आहे आपल्याला. जेजुरीला लय वेळा आलोय बरं का, पण दर्शन असं पूर्ण बाहेरनच घेऊन गेलोय नाही का. आता आज असं नाही का म्हणलं रांगेतनं पुढे जाऊन दर्शन घ्यायचं आपल्याला. ठीक आहे खंडोबाची जेजुरी. काय काय खंडोबाची जेजुरी आपण व्हिडिओ काढतो ती सगळी आपल्याकडे बघते ती बरं का. किती क्यूट दिसते खरं सांगायचं. दर्शन घेतलंय का आतमध्ये जाऊन गाईज? तर पहिल्यांदाच आम्ही दर्शन रांगेमधून येऊन पहिल्यांदाच दर्शन घेण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. एक्सायटेड नाही तो इंग्लिश बोलतोय तो त्याला नीट सांगा इंग्लिश इथं समजा आपल्याला. मराठी ब्लॉगर आहे आपण, मराठी रांगडी आपली भाषा मराठी असली पाहिजे. त्याच्यामुळं काय असेल ती सगळ्या गोष्टी मराठी बोलायची आहे. काय म्हणायचं असा भंडाऱ्यात हिरा चमकला भंडाऱ्यात. जेजुरीला किती वेळा तरी मराठी बोल एकदम मराठी असं बरेच तरी 4-5 वेळा तरी आपण जसं बोलतो ना तसंच बोलायचं. आपल्याला काय लय शुद्ध बिद्ध आपण जसं आहे तसं दाखवायचं आहे. किती वेळा 4-5 वेळा 4-5 वेळा आलो. पण तो असं किती वेळा दर्शन घेतलं? एकदा पण नाही. तसंच माझं पण आहे. मी पण 2-3 वेळा आलोय, पण आतून काय अजून एकदा सुद्धा दर्शन घेतलं ना. त्याच्यामुळं आता आज काय बी म्हटलं देवासाठी आलं ना डायरेक्ट आतून दर्शन घेऊन काय असेल उशीर झाला तरी चालेल, संध्याकाळी कामावर जायला उशीर होणार तरी पण आतनंच डायरेक्ट दर्शन घेऊन यायचे आपण. उन्हात माणसं थांबली ती दिसते वर डायरेक्ट वर. देवासाठी माणूस नाही का स्वतःच्या आनंदासाठी काय पण करतो. देवाला किती बी उशीर व्हायला लागेल. जोरात आहे काय आमचं माहिती आहे का. आणि पोचायच्या टायमिंगला बरोबर आरती चालू आहे इथं. देवाची आरती होऊन काय दर्शन काय घेतो आरतीला. आरती घेऊन डायरेक्ट दर्शन घ्यायचे आपल्याला. मस्त वाटलंय आज. गाईज बघा ब्लॉगिंगसाठी इथं आपल्यासारखाच एक ब्लॉगर आलाय बारीक. आपल्या इकडे सुद्धा असे फॉरेनर यायला लागले. आपल्या मराठी मातीत सुद्धा किती लांब गेली आपली नाही का महिमा. दर्शन बिर्शन झाले मस्तपैकी आमचं माहिती आहे का. आता ही बघा ती कुठली फॉरेनर आहे ही म्हणती एवढी अमेझिंग आहे म्हणजे नाही त्यांना एवढं ही वाटते ना असं. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. कसं वाटलं सुद्धा तुला एवढं दर्शन म्हणजे जेजुरीला कसं वाटलं? छान वाटलं. पहिल्यांदाच आतमध्ये गेलो बऱ्याच वेळा तसं झालेलं आहे, पण आतमध्ये गर्दी कमी असल्यामुळे आतमध्ये प्रवेश बी भेटला. दर्शन एकदम जाग्यावरती भेटलं. जागेवर देव जागेवर दोघांना तो दर्शन एकदम नाही का बेस्ट तरीकेनं झालं. आणि इकडं आता म्हणलं वाईज व्ह्यू बघायला यावं. बघा तुम्ही कसं आहे ही निसर्गाचं सौंदर्य लांबूनच बघायला कसलं खतरनाक वाटतंय आहे का ना. काय म्हणायचं सुमित तुला? होय रे काय यार कसलं भारी वाटतं बघ की लांबनं बघायला. छान. तर आता काय आम्हाला लय उशीर झाला बरं का. संध्याकाळी कामावर जायचं आता. होय सुमित निघायचं का मग आता? चला आता जावं लागेल कारण संध्याकाळी पण कामावर जायचं. संध्याकाळी कामावर जायचं पोरं नाही ऐकणार कामावर जावं लागणार. तर भेटू आता थोड्या वेळानं भारी. तर म्हणजे विषय असा आहे की आपण किती पायऱ्या खाली येतो ना 150 पायऱ्या खाली. इथनं 150 पायऱ्या खाली कुठली ती आपले बाणबाई आणि ही माणसं म्हणजे मी काय म्हणतो तुला ही माहिती आहे का जरा नाही का. आता लग्न झाल्यावर नवरा नवरी येतात का नाही त्यांचं काय माहिती आहे का? म्हणजे काय येतं काय देवाचं काही त्याचं काय माहिती आहे? देवाला ते साकडं घालतात तेव्हा इथे येतात ते.
म्हणजे लग्न करून येते. लग्न झालं की इकडे जिजुरीत यावं लागेल. ही मावशी भाव कशा बघते म्हणजे म्हणजे तुम्हाला काय मावशी माहिती आहे का म्हणजे नाही का लग्न झाल्यानंतर नाही का नवरा बायको इकडे येतात पाया पडायला की म्हणजे देवाचं काय आहे असं माहिती आहे का म्हणजे काय त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? तर ठीक आहे असू दे म्हणजे ह्या बायानं तर सांगितलं आपल्याला नाही का म्हणजे लग्न झाल्यानंतर नवरा बायको नाही का म्हणजे साकडं घालायचं हां ठीक आहे ना एवढं तर माहिती आहे ना तुम्हाला नवरदेव पत्रिका द्यायला येतात देवी इथं देवाला. देवाला तर ठीक आहे बघा ही आपल्या मावश्या कशा बघतात बघा आपल्या ठीक आहे ही उगाची तर इकडे तुझं नाव काय मला सांग तुझं नाव काय गणेश पूर्ण नाव सांग पूर्ण सगळं गणेश गोरख दोडके. किती दिवसापासून येतो वर्ष झालं. 1 वर्ष झालं तुला आता इथलं म्हणजे बऱ्यापैकी सगळं माहीत झालं असेल ना ती जुनाकडे म्हणते ती कुठं आहे या डोंगराच्या पलीकडे यो डोंगर सोडून पहिला डोंगर सोडून दुसऱ्या पलीकडे म्हणजे इथून तरी किती किलोमीटर असेल त्याचं अंदाजे 3 किलोमीटर जे आपण म्हणतो ना जुनागड ती 3 किलोमीटर आहे तर आता आपल्याकडे एवढा काय वेळ नाही संध्याकाळी आपल्याला जायचं आहे कामावर त्याच्यामुळं जुनागड बघायला पुन्हा बह्याला घेऊन जायचं आपण काय गाडी चालत जायचं असतं ना तिकडे ठीक आहे चला तुझं काय नंबर फोन बिन आहे का नाही बरं का बरं तर येळकोट जय म्हणलं तर आता भेटूया आपण खालच्या व्लॉगमध्ये दुसरं येऊ का तर आता झालं एंड करू की आपल्या ह्याचा झालं आता व्लॉगचा तर आता व्लॉगचा एंड करतोय आम्ही झालं आता कारण मोबाईलची बॅटरी तर जाऊस तर काय टिकणार ना त्याच्यामुळे घेऊन आता ओके वेळ तेवढं घेतलं तर प्रसाद घेतला दर्शन ओके झालेलं आहे. दर्शन आई शपथ लई जोरात झाले आपल्याला आणि आता बघू आता पुन्हा पुढच्या बारीनं कधी येतोय कुठं आहे सुनीत आता आपण नेरा गावच्या जवळ चाललेलं आहे गाईज तिथून आता रेल्वे येते बघा आवाज येत असेल तुम्हाला त्याच्यामुळे इथे ट्रॉफिक लागलेलं आहे. वंदे भारत ट्रॅफिक दाखवतो अशा प्रकारे आम्ही आज आलेलो आहे व्लॉगचा एंड करत आहोत तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि नसेल आवडला तर दुसरा व्लॉग चांगला काढण्याचा प्रयत्न करणार सुमित तुला काय 2 गोष्टी बोलायच्यात काही व्लॉगचा आपण एंड करतोय बघा मग कसं वाटतंय ते लाईक आणि शेअर करा फॉलो करा फॉलो करा